आता आम्ही केवळेमध्ये के टाउन अशी जी बिल्डिंग आहे तिथे आलेलो आहे. तुम्हाला इथून पाठी सगळी जी पट्टा दिसतोय पाठीमागे ही सगळी झाडं लावलेली आहेत. या भिंतीपासून ते इकडेपर्यंत हा 20 फुटाचा जवळपास हा हरित पट्टा आहे. हा ग्रीन झोन आहे, याच्यात काय करता येत नाही. आता इथे तायल बिल्डर नावाचे एक बिल्डर आहेत, बरोबर ना, संकेत तायल, त्यांचे अधिकारी आमच्यावर आहेत. तुम्ही इथली झाडं का तोडली आणि इथं हे ग्रीन झोन मध्ये तुम्ही बांधकाम कसं करू शकता याचं काय तुम्हाला माहिती सांगायची ती सांगा. हे इलिगल आहे का लिगल आहे? इलिगल नाहीये काय त्याच्यामध्ये. पहिले तर ही जी जागा आहे ना ते आमची पण नाहीये, तर आम्हाला अपडेट आलेलं आहे. तर ही जागा जे आमचे जे लँड ओनर आहे त्यांची जागा आहे, आणि त्यांची आणि जे पाठीमागचे जे लँड ओनर आहे त्यांच्यामध्ये जे कॉमन जे पहिले झालं होतं बोलणं की त्यांनी त्यांना पाठीमागे जागा काढून देणार आहे. आणि आता हे कोणी स्लंप एरियाला आम्ही देणार नाहीये जागा, आम्ही म्हणजे आमचा काहीच संबंध नाही त्याच्यामध्ये. तर जे त्यांना दिलंय ते पर्वतारा म्हणून त्यांचं साईट आणि ते बिल्डर आहे म्हणून साक्षी डेव्हलपर्स, तर त्यांना ते पाठीमागे स्कीम करणार आहे. स्कीम करणार आहे का स्कॅम करणार आहे? नाही नाही स्कीम. कारण बिल्डर लोकांचे शब्द आहेत ना ते डेंजर असतात. एव्हरी स्कीम इज स्कॅम. सर आमचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये, बिल्डरचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. आता तुम्हाला उभं राहिलेल्या जागेवर स्कॅम सांगतो. तुम्हाला ही भिंत आहे, हा नाला आहे, हा नाला आहे की नाही, हे कॅमेऱ्यात दाखव. हा नाला आहे. नाल्यापासून भिंतीपर्यंत हे 20 फुटाचं ग्रीन झोन आहे, बफर झोन आहे. याच्यात काही डेव्हलपमेंट करता येणार नाही. करता येणार. तुमच्या माणसांनी इथली झाडं उपटलेत, हे बघा, तोडली उपटली, बरोबर, शिफ्ट केली. नाही, हे बघा, आता एक लक्षात वाढली नाहीये, वेगळी जागा आहे, वेगळे झाड आहेत. बाकीच्यांनी मध्ये आम्ही शिफ्ट केली ते तुम्हाला अजून पण दाखवू शकतो. जे शिफ्ट केलेली आहे ते वाढलेले नाही. तुम्ही बाकीच्यांनी ना बाकीच्यांनी मध्ये बोलले जरा टाळा. तुम्ही इथली झाडं काढलेली आहेत, मी म्हणतोय ती झाडं तुम्ही तोडलेली आहेत. तुमचं म्हणणे तुम्ही शिफ्ट केलेत. मला सांगा, झाड असं उचलून तुम्ही तिकडे शिफ्ट केले म्हणताय? आम्ही नाही केले सर. मग कोणी केले? ते ज्यांची जे जागा आहे ना त्यांनी केलेले. शास्त्रबुद्ध जे आहे ना त्याची जागा आहे, आम्हाला काय संबंध. त्यांची जागा कशी असू शकते? त्यांची जागा आहे साहेब, आमची नाही. नाल्याच्या बाजूला आम्ही जेवी मध्ये काम केलेलं आहे. हे जागा जे पण आहे ना ते सगळं त्यांच्या अंडर मध्ये येते. त्यांच्याकडे परवानगी झाडं आम्हाला नाही माहिती सर. कोण आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्टर? कोण आहे ज्यांनी हे काम केले? हे झाडं कोणी काढली? मी त्यांना पाहिजे तर बोलू. पेड निकालने वाले कोण आहे? झाडं कोणी काढली? हा, जो ज्यांनी झाड काढली त्याला बोलवा. कोण आहे तो झाडवाला? कॉन्ट्रॅक्टर आहे. ते फक्त फेन्सिंगचं काम साठी आलेले. ते जे आहे ना काय त्यांचं झाडं काढलेत नाही तिथून, झाडं तोडलेत ना. नंबर एक, त्यांनी शिफ्ट हे बघा, तर शस्त्र बुद्धी असो नाहीतर कुठलाही बुद्धी असो, बरोबर का, बुद्ध असो बुद्धी असो बुद्ध असो, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला, बरोबर. ही झाडं तोडण्याची त्यांच्याकडे परवानगी आहे का? ते मला नाही माहिती. हा, नाही माहिती. आता तुम्हाला सांगतो, ही बिल्डिंग आहे, हा नाला आहे, म्हणजे तुम्ही तायलचे बिल्डरचे म्हणून सांगतो, हे तायलनी माडाची स्कीम केली म्हणून सांगतो. हा नाला आहे, बरोबर, हा नैसर्गिक नाला आहे, मोठा नाला आहे. हा वळवण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? म्हणजे तुम्ही ही जी बिल्डिंग बांधली ना म्हाडाची, माझं प्राथमिक मत ही इलिगल आहे. काय बोलता तुम्ही? हे दाखवते कॅमेरा. ही एंटायर बिल्डिंग इलिगल आहे. मी नियम सांगतो, नैसर्गिक प्रवाहाचा नाला वळवण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. मग तुम्ही हा नाला वळवून तिकडे मागे नेलाय आणि तिथे बिल्डिंग बांधली, हे चुकीचं आहे. मी पहिलेपासून इथं नाहीच आहे. मला फक्त 1 वर्ष झालं इथं येऊन, मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. मी नियम सांगतोय की नाला जो सरळ आहे तो असं वळवण्याची कोणतीही तरतूद नाही. कारण हा नाला जो फॅक्टरी पासून निघतो देवरोडच्या, तो डायरेक्ट किवळ्याला खाली नदीपर्यंत जातो. असा नाला कुठेही वळवायला परवानगी नाही. आम्ही वळवलंच नाही, आम्ही असं सांगितलं पण नाही. तुम्ही वळवलं नाही, हे बघा दिसतंय ना. असं काय करता? पहिल्यापासून तसं असेल, आम्हाला माहिती नाही. असं नाही, हे सगळे स्थानिक लोक तिथले. आणि कोणताही नाला असा टन मारत नाही बिल्डिंगला वळसा घालून जाणारा. जगातला कुठलाही नाला नसतो. नाला हा सरळ जात असतो. फक्त बिल्डरलाच तो वळवण्याची जी काय असत ना, कपट कारस्थान, पैसे खरेदी करून लालच देऊन माणसांना खरेदी. शेवटी आमचा लढा काय? त्याच्याबद्दल आमचा लढा काय? ही झाडं वाचली पाहिजे, ही झाडं तोडायची नाही. झाडं तोडलीच नाही साहेब आम्ही फक्त, आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. साहेब भांडण कुठून सुरू झालंय? मुद्दा कुठं आलाय? बिल्डरने काहीच नाही केलं साहेब. बिल्डर असो, हे बघा, बिल्डर असो, कंट्राक्टर असो, कडी असो, गवंडी असो, ही झाडं का तोडली अशी इथून सुरुवात आहे. ही झाडं काढायचा अधिकार कोणाला आहे? तर ते आम्हाला माहितीच नाही सर, आम्ही काय सांगू शकणार त्याच्यामध्ये. तुम्ही तायल बिल्डरचे प्रतिनिधी म्हणाले की नाही? प्रोजेक्ट बघा, बिल्डर ते ती जी जागा आहे ना ते बिल्डरनी बांधलेलं आहे. जागा कुणाची आहे? शास्त्रबुद्धांची जागा आहे. आता जे डेव्हलपमेंटचं काम पाठीमागे कुणाचं होतं? साक्षी बिल्डरचं. बाकी तायल बिल्डरचं त्याच्यामध्ये काही संबंधच नाही. ही बिल्डिंग कोणी बांधली आहे? आम्ही बांधली आहे. तुम्ही म्हणजे तायल बिल्डर, बरोबर. आता तुम्ही तायल बिल्डर ही बिल्डिंग बांधली की नाही? मी ते सांगतो की हा नाला तुम्ही गैरकानूनी वळवलेला आहे. नंबर 1, हे ग्रीन झोन आहे. तुम्हाला माहिती नसेल, मी कॅमेऱ्यात दाखवतोय ना. असं काय करता? तो नाला वळवला, हे इलिगल वाटतंय. याचे आम्हाला डॉक्युमेंट दाखवा की नाला पूर्वी असा होता का तसा होता. इथले नागरिक सांगतात की हा नाला सरळ होता.
त्यामुळे उठसूट सगळीकडे पर्यावरणाचं नुकसान करून फक्त बिल्डरने आपली पोटं भरणं हे चुकीचं आहे. माणसांना जगण्यासाठी ऑक्सिजन पण लागतो. हे तुमचे संकेत तायल जे आहेत ना बिल्डर तुमचे, त्यांना सांगा की जीने के लिए सिर्फ पैसा नहीं, साथ में हवा भी लगती है, पाणी भी लगता है, मिट्टी भी लगती है. कारण सगळ्यांना एक दिवशी या मातीत जायचंय. तिची ही झाडं तोडणं, पर्यावरणाचं नुकसान करणं हे योग्य नाही. ह्याच्यासाठी हे नागरिक सगळे गोळा झालेत. हे के टाऊन असेल, हे अरिस्टो विजन असेल, तुमच्याशी व्यक्तिगत भांडण नाही. बिल्डर ज्या प्रकारे वागतोय इथे ही झाडं तोडतायत. ह्या लोकांनी वर्षानुवर्षे मेहनत करून ही झाडं जगवली. झाडं तोडलीच नाही. अहो सोडली नाही का? हे दाखवा, कॅमेरा दाखवा, काय खोटं बोलतात. हे बघा, हे बघा, इथली झाडं कुठे गेली? हे बघा, इकडचं दाखवा. हे बघा, इथली झाडं कुठे गेली? हे बघा, काय बिल्डरची लोक किती खोटे बोलतात. हे बघा, इथली झाडं कुठे गेली? हे अचानक झाडं कुठे गेली सांगा बरं. हे बघा, हे बघा, आहे सांगतात कॉन्ट्रॅक्टरनी तोडली. काय बिल्डर काय स्वतः तोडायला असतो का अशी झाडं? हे चुकीचं आहे. तुम्ही सर आम्ही तोडलीच नाही ना, तर आम्ही हलवली पण नाही, आम्ही तोडली पण नाही, आम्हाला काहीच माहिती. हे बघा, हे कॅमेरे सांगतात हलवली नाही, तोडली नाही. इथली झाडं गायब झालेली आहेत. हे बघा, इथं सामान सगळं आणून टाकलेलं आहे. हे बघा, हे सिमेंट बघा. आहे खोटेपणाची काय खोटेपणाची काय हद्द आहे? काहीच माहिती नाही सर आम्हाला. खोटेपणाची काय हद्द आहे की नाही? आमचं मटेरियलच नाही सर. ते माणसंही तुमची नाहीत, मटेरियल तुमची नाही, पण झाडं नागरिकांची काय भेटलं त्याचं काय? साक्षी बिल्डर आहे, ते करतात हे काम. हे कोण त्यांचं आहे? मटेरियल आहे. साक्षी बिल्डरचे मला कोण आहे? पर्वतारा म्हणून आहे. पर्वतारा कोण आहे? आम्हाला एवढंच माहिती आहे. बाकी पर्वतारा साक्षी बिल्डर्स कोण येतं? जर आपण त्याचा शोध घेऊ. त्यांना पाठीमागची जागा, त्यांनी शस्त्रबुद्धीशी काहीतरी त्यांचं हे झालेलं आहे पाठीमागे, की आम्ही तुम्हाला जागा देणार आहे, तर त्यांनी ते डेव्हलपमेंट करणार आहे पाठीमागे. जागा कशी देणार? नाल्यावर कशी जाते? बिल्डर का काय जोक आहे जागा काय? हॅलो, पहिली भिंत बांधली, आता जागा देणार. कॅमेऱ्यात दाखवत आहे बघा, नाला बघा. असे नाल्यावर कुठे रस्ता जातो का? हे काय चाललंय पिंपरीच्या शहरामध्ये? हे बघा, नाला वाहताना जातोय. या नाल्यावरनं रस्ता कसा जाईल? काय चाललंय काय? नियमाचं काय तिंडवड काय? जो मुझे एक बात बताइए, ये जो आप लगा रहे हैं ये वाला, ये बैरिकेडिंग क्यों चाहिए? मतलब उसका कुछ मैं नहीं लगा रहा हूँ सर. नहीं, मतलब जो मग तुम्ही इथं कशाला आले? तुमचं काय मला संबंध नाही? बोलवलंय म्हणून आलो मी. मला बोलवलं, मी आलो. तुम्ही बोलले ना की आमची जागा आहे, तुम्हाला आम्ही मला हे बघा, मी काय सांगतोय, 2 मिनिटापूर्वी तुमचे शब्द काय ऐका, 2 मिनिटं ऐका. हे मला अपडेट नव्हती. मी काय म्हणतोय, मला अपडेट नव्हतं ते गोष्टीचं, म्हणून मला काही माहिती नाही, म्हणून मी फोन बॅरिकेड बद्दल तुम्हीच बोलला ना 5 ते मिनिटं सांगतोय. अगोदर. मला काही माहिती नाही. मी फोनवरती त्यांना मग तुम्ही काय विचारलं. करा माहिती का? आता निरोप एकच आहे. हा. या के टाऊनचे रहिवासी, हे अरिस्टो विजनचे सगळे रहिवासी, यांच्या वतीनं तुमचे संकेत ताईल, साक्षी डेव्हलपरचे कोण असतील ते, या सगळ्यांना निरोप सांगा की या ठिकाणचं एकही झाड तोडता येणार नाही, हलवता येणार नाही. हा ग्रीन झोन आहे. याच्यात पान जरी तोडलं तरी आम्ही तुम्हाला कायदेशीररित्या पोलीस केस आणि कोर्टामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही. ओके? कारण या लोकांनी कष्टाने हे सगळी झाडं लावलेत आणि निसर्ग काहीतरी ठेवावं. काही सिमेंट वाळू खाऊन मारणार आहेत काही बिल्डर आणि हे पुढारी लोक. चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. टाइल बिल्डर खुद ही ग्रीन जोन में ज्यादा आप लोग बिलीव करते हो, तो इनफैक्ट आप लोग को तो प्रमोट ते करना सांगायला असते हो की बिल्डर जो आहे ना, म्हणजे इथली 10 झाडं काढणार, तिकडे 1000 लावणार आहे. काय नाही, हे सगळे खोटारडे लोक आहेत आणि खोटे लोकच बिल्डर होतात. हे तुम्ही समजून घ्या. बिल्डरची प्रत्येक स्कीम हे स्कॅमच असतो बरं का. हे तुम्ही नागरिकांनी समजून घ्यायचं. बिल्डर समाजाची एका महिन्याभरापूर्वी तिथं पूजा झाली. त्यांचे धार्मिक आता महिना झाला. त्यांची. हो. पण आमचं काय संबंध सर? पुढे या झाडाखाली ना. बिल्डरचा काय संबंध आहे ते सांगा ना मला. काही संबंध नाही. नाही, तुमचा संबंध नाही. आता तुम्ही काय गावले? तुम्ही एक तर सर्वत्र येऊन म्हटले की हे बॅरिकेड्स लावतात. मला माहिती नाहीये. त्याची मला सांगितलं ना. ऐका म्हणले का? मला ऐका ना. तुम्ही एकदा म्हणता मी बिल्डरचा माणूस आहे, एकदा म्हणता ह्या साईडशी माझा संबंध नाही, हे काम कोण करते मला माहिती नाही. साहेब असे उत्तर देऊ नका. Simple आहे, sir. तुम्ही संकेत आता ताईल यांना यांना इकडे पाठवा ठीक. किंवा साक्षी डेव्हलपर कोण असेल ना, मला माहित नाही कोण आहे, त्यांना इथं पाठवा. या नागरिकांचे काय इश्यू आहेत ते समजून घ्या. त्याच्यानंतरच हे करा. आता जी झाडं तोडलेत त्याची पण केस होणार मात्र बरं का. मग ते सहस्रबुद्धी असोत, पर्वतारा असो, नाहीतर सिद्ध काय ते तुमची कोणी डेव्हलपर असो, तायल डेव्हलपर असो, कोणी असो, झाडं तोडणं ह्या शहरात जगायला झाडं शिल्लक ठेवा. हा, मी शेखर सिंगला हुसकून लावला ह्या सगळ्या मुद्द्यांवर माहितीये. आई बापांना विकून टाकायचं आणि लेकरांना आणून लावायचं. ते त्यांना कोणी सर आम्हाला काही माहितीच नाही. तुम्ही असं बोलताय, मी काय नाही, मग आता त्याच्याबद्दल? तुम्ही काय बिल्डरांनाच पाठवा आणि हे काम थांबवायचं. अकाउंटेबिलिटी दोन झाडं म्हणजे आई- जबाबदारी आहे ऐका तुमची. तर गोष्ट. मला आलं ना, मी आलो नाही तर अपडेट नव्हते ना पूर्ण. मला अपडेट नव्हतं हा, मग त्याच्याबद्दल. तुम्ही ती अकाउंटेबिलिटी घ्यायलाच नव्हती. मी तुम्हाला स्पष्ट केलं पण ना त्याच्यामध्ये लगेच. सुरुवातीला आलो काय म्हटले की ही जागा आमची. तर आम्ही कसं तुम्हाला माहिती update का, करू. बिल्डर बरोबर. ऐका बरोबर ना, बोलले की सोसायटी barricades लावायसाठी मला आले. फक्त एवढं सांगायचं होतं, सोसायटीचा त्याचा काही संबंध नाही, तेवढं सांगायचं होतं मला.
ती सगळी लांब हे आहे ना, तुम्हाला काय म्हणतो ऐका ना, ही जी जागा आहे ना, तुमची नाहीये नाही, बरोबर, आमची तुम्हाला नाही. आता क्लिअर झालं हा, हा, मग तुम्हाला आधी माहित नव्हतं बरोबर. बरोबर मग तुम्हाला आधी माहित नाही, मला नव्हतं माहिती आधी आलेले का बोलले की ही जागा सर, त्यांना पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे मी कधी आलोय, आणि हे मी पहिलेपासून नव्हतो इथं. तुम्हाला ते रुपेशला पण विचारा, आम्ही तुम्हाला- फिरोजला पण विचारा, मी पहिलेपासून इथं नाहीच आहे. आम्ही तुम्हाला ब्लेम मी इथं का असतो सर, माझं काय, मी इथं का असतो माहिती का, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी असतो. रुपेशला विचारा, फिरोजला विचारा, कधी पण त्यांना काही प्रॉब्लेम आले तर मी त्यांच्यासाठी हजर येतं. कधी पण त्यांना काही प्रॉब्लेम आले तर मी त्यांना कधी पण नाही विचारा. नाही, कसं आहे, प्रॉब्लेम सगळे क्रिएट बिल्डरच करतो आणि सोडवल्याची नाटकं पण बिल्डरच करतात. बिल्डर सारखे ऍक्टिंग बाज कोणी नाहीत बरं का या बोलू जगामध्ये. शकता, नाही बोलू शकता. फ्रॉड लोक, व्हेरी फ्रॉड लोक. आता इथं झाड तोडायचं नाही. ओके, हे मटेरियल सगळं घेऊन जा कोण असेल ते. आपले नगरसेवक निलेश तरच चालेल. हा, हे सगळं मटेरियल घेऊन जावं तुम्ही. निलेश भाऊ काय सर, लहान पोरं बाळ घेऊन इथं बसता आम्ही ते उचलून घेऊन जा. काय हे पहिलं उचलायचं हे मटेरियल नाही तर आम्ही विकून टाकू. आम्ही एक एक कोटीचे आमचा flat काही घेऊन बसतो. संबंध नाहीये, ते खान सर. बघण्यासाठी नाही. आमचा काही संबंध नाही सर त्याच्यामध्ये. नाही, जे पण लोक आहे ना, आहे ना, हा, मी त्यांना त्यांना सांगा, पाठवतो, मी एवढं त्यांना तुम्ही निरोप देतो, हे काम ते येऊन करायचं तुमच्याशी नाही. बोलून घेतील. निलेश भाऊ असा विषय झाला होता की रुपेशने ऑलरेडी 2-3 वेळा बिल्डरशी एक क्वेश्चन विचारला होता की बाबा हे जागा आहे ते ग्रीन झोन मध्ये आहे, तुम्ही तिथे ते कन्स्ट्रक्शन का करताय. तर बिल्डरने बोलले की आम्ही तुम्ही ऑन टेबल बसून तुमच्याशी चर्चा करू. त्यांनी काय चर्चा केलं नाही, काहीच नाही केलंय. आज कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालं होता. सकाळी फोन आला मला की बाबा कन्स्ट्रक्शन चालू होलंय. आम्ही सर्व इथे रहिवासी विजय रजिस्टरचं वाक्य आले इथे, त्यांना विचारलं की बाबा काय विषय आणि काय काम करताय. तर मला काही लेबरनी सांगितलं की आम्ही एक रोड बनवतो इथून लेबर कॅम्प पर्यंत. हे आता इन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशन आम्हाला माहित नाही. त्यानंतर आम्ही सर आलेत, सरांना विचारलं. सर पहिले बोलले की हे जागा तयाल ग्रुपचा आहे. त्यानंतर यांना कन्फर्मेशन भेटलं की तयाल ग्रुपचा नाही, इथले जे त्यांचा आहे. आता माझा क्वेश्चन हे आहे की हे ग्रीन झोन आहे, आपलं हे पेड वगैरे लावलेलं आहे, त्या लोकांनी पेड पण शिफ्ट केलेलं आहे. इतका जो वृक्ष होता ना त्यांनी पण शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना इन्फॉर्मेशन नसून हे काम कसं का चालू केले. जर जी सहस्रबुद्धीची जमीन आहे तर याला भिंतीला गेट का नाहीये, गेट कुठे यायचं हे दाखवा कॅमेऱ्यात, याला गेट का नाहीये असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. आणि तुमच्याकडे अजून बिल्डिंग नाही तर ती भिंत कशी तुम्ही बांधली. आणि हे केटांचा विषय कंपाऊंड नाहीये, कंपाऊंड नाहीये. नाहीये ते. नाही तुमच्याकडे रस्ताच नाहीये, कंपाऊंड नाही, ही रस्त्याची भिंत आहे. रस्त्याची भिंत ती. नागरिकांचा विरोध आहे, बंद करा. कंपाऊंड आहे ना तेच कंपाऊंड. एक मिनिट, आता आपल्याला नगरसेवक पण आलेत. नगरसेवक बोलतात ऐका ना, ताईल बोला साहेब सर, येणार का? नमस्कार. बोला. ताईल साहेब येणार येतो. नाही, त्यांनी आता नाही येणार. ऐका ना, आता बस एवढं कमवलंय, आता नका त्रास देऊ लोकांना. सर, ते राहून दे, त्यांना सुविधा द्या. तुमच्या सर, जागेच्या एवढ्या कोटीचा आमचा flat घेतलाय एकही त्यांनी. रुपयाचा संबंध नाही त्याच्यामध्ये. ऐका ना, 1-1.5 कोटीचाच घेतलाय. तुमची जर जागा मोजून काढली तर तुमच्याकडे गुंठे मी काय म्हणतोय, आमचं काय म्हणणं आहे सर, आमचं काही हे माती हे मटेरियल पण आज नाहीये. हे सगळे जे आहे ना फ्लॅट धारक आता इथले ते गाववाले सगळे झाले, ते जे म्हणून त्यांचा विचार घेऊन तुम्ही समन्वयाने काय करायचं ते करून घ्या. असं डायरेक्ट नका कुठं काय करू. ठीक आहे सर, चला. आलं लक्षात. आता ते दिवस गेले पूर्वीचे, बरोबर. डायरेक्ट कुठं पण शिरायचं, काय पण करायचं, सेटलमेंट व्हायचे. आता इथं सेटलमेंट नाही होणार, जे होणार ते पब्लिक समोर होणार. ठीक आहे. ऐसा होना चाहिए. नगरसेवक हे असं सगळं उचलून घेऊन जावा. जे कोण आहेत, कोण आहे कॉन्ट्रॅक्टर बाबा. नसेल तुमच्याकडे माय का गाडी भंगारवाल्याला बोलत होतो घेऊन जाईल. झाडं उखडलेले ते परत लावून टाका. 15-20 झाडं इथली गेलेली हा, आहे. एक तर लोकांना झाड लावायला एवढे मोठे किती त्रास होतो छोटं छोटं गार्डन दिलंय लोकांना, मिळून दे सुविधा. नाहीतर आम्हाला सिमेंटामध्ये पोरांना खेळायला जागा नाही राहायची. झाडं तोडली. हा, उद्या आमचं पोरग घसरलं तरी त्याला लगेच हात प्लॅस्टर करायला लागते. राहून दे, थोडी माती बघून द्या आम्हाला पण. राहून द्या. गार्डन काय केलंय तुम्ही, वाडा किती दाबलाय, नाला किती दाबलाय, सगळे माझ्याकडे. पण काय ते आम्हाला त्यात मी जायचं त्यांनाच नाही. म्हणलं की ही इल्लीगल बिल्डिंग आहे, ही बिल्डिंगच इल्लीगल आहे. आमचा काही संबंध नाही सर त्याच्या. हा, मग कशाला तुम्ही परत शिफ्ट पाहिजे. मला का- मी काय शिफ्ट करणार आहे? माझं काही संबंध काय काय नाही. तुम्ही नागरिकांशी विचारा, फ्लॅट धारक आहे यांच्याशी विचारून करा. ते आतापर्यंत झालं ते झालं. आम्ही नाही काहीच नाही केलं सर. झाड त्यांनी काढले फार ऍप्लिकेशन पण दिले होते. काय रुपेशला माहिती की बऱ्याचशा गोष्टी. नो मोर कन्स्ट्रक्शन, नो मोर फ्रॉड इन दिस एरिया. ओके, पीसीएमसी मध्ये फ्रॉड करायचं नाही, झाडं तोडायची नाही. झाडं नाही. ओके, Main नाहीतर- झाडं काढले त्याचं काय करायची, झाडं काढली. जर बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही 6 महिने आड जाईल. हा. तुम्ही झाडं- काय ते झाडं इकडे- तोडले, हो, बरोबर. मास्टर इकडे. माहिती आहे मला ते. आणि बरं का, जर इथली झाडं पडली तर ही बिल्डिंग मी पाडल्याशिवाय राहणार नाही. हे कॅमेऱ्यात दाखव. ही नाल्यावरती आहे, नाला शिफ्ट करणं हे कायद्यानं चूक आहे. बिल्डर सगळं आतमध्ये घालून अख्खा बुलडोजर लावीन दणक्यात. निरोप सांगा माझा. दोघंही आलेत आता इथे, बरोबर. झाडं जगवा, झाडं जगवा. हो.
ठीक आहे, चला हे कोणाचं काम आहे उचलून घेऊन जावा, नाही तर मग निलेश शेट्टी भंगारमध्ये देऊन टाकतील आणि जे काढली ती झाडं परत लावून टाकतात. आम्ही बोलतो त्यांच्याशी. गाठ झाडांशी आली तर गाठ आमच्याशी आहे, एवढं लक्षात ठेवा, बरोबर का नागरिक? झाड कशा तोडतात? ज्यांची जागा आहे ना झाडं नका. करून घ्या. आणि हे चर्चेने विषय आपला इथं थांबलाय. जर परत इथं कुठं केला तर सांगतो रहेगा नाही, नाही सरळ सांगतो, खालपर्यंत आणेल मी. आणि आता नवीन नगरसेवक पण आहेत, हा हे चांगली माणसं आहेत.